मित्रांनो, लोकशाहीने आपल्याला अनेक सारे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि याच्यामधील एक महत्वाचा असा अधिकार आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार. आपल्याला बरेच सारे प्रश्न पडतात ज्याची उत्तर आपल्याला कार्यालयामध्ये मिळत नाहीत किंवा कार्यालयामध्ये उत्तर असताना सुद्धा ती आपल्याला दिली जात नाही आणि हीच उत्तरं प्रत्येक नागरिकाला मिळावीत यासाठी आणण्यात आलेला कायदा म्हणजे माहितीचा अधिकार कायदा. मित्रांनो, याच कायद्याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, आपल्याला हवी असलेली माहिती कशी मागवायची, हेच थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती आणि असेच अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण काहीतरी महत्वाच्या माहितीसाठी कार्यालयात जातो, परंतु ती माहिती दिली जात नाही. अतिवृष्टीची अनुदानं किती वितरण झाली, का वितरण होत नाहीत किंवा वितरण केले असतील तर कुणाला मिळाले, सोलर पंप किती लागलेले आहेत, राशनचे पैसे खात्यामध्ये आलेले नाहीत, किंवा आता सध्या आपण पाहिले मनरेगाच्या कुशलची बिलं याचे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात आले, अद्याप लाभार्थीच्या खात्यात नाहीत, राशनच्या धान्याचं वाटप असेल किंवा आणखीन बरेच सारे प्रश्न येतात की जे प्रश्न अनुत्तरित राहतात आणि ही उत्तरं या प्रश्नाची उत्तरं आपण अगदी 10 रुपयाचा खर्च करून, आता SC ST प्रवर्गातील जर असाल तर आपल्याला तोही खर्च लागणार नाही, पण सर्वसामान्य म्हणून साधारणपणे 15 रुपये 90 पैशाच्या खर्चामध्ये आपल्याला हव्या असल्याची प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी मिळवू शकता. मित्रांनो, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं RTI टाकण्यासाठीचं पोर्टल आहे RTI ऑनलाईन महाराष्ट्र. याच्यामध्ये RTI ऑनलाईन वर जाल तर तुम्हाला केंद्र शासनाचं पोर्टल आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलवरही तुम्ही केंद्र शासनाच्या रिलेटेड जर काही RTI असतील तर टाकू शकता rti.online.gov.in. आता आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलला टाकायचं तर rti.online.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावरती आल्यानंतर मराठी, इंग्लिश वगैरे पर्याय आहेत. मराठीमध्ये आपण पाहू शकता मुख्य प्रश्न, अर्ज सादर करा, प्रथम अपील सादर करा, सद्यस्थिती पहा, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. आता आपल्याला काय करायचंय, अर्ज सादर करा. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्या अंतर्गत असलेली सर्व माहिती दाखवली जाईल की तुम्ही कोणत्या कोणत्या विभागाच्या अंतर्गत अर्ज सादर करू शकता, कोणत्या जे काही विभाग असतील त्या विभागाला अर्ज सादर करू शकता, त्याची पूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. आणि याच्या खाली आपल्याला सर्व माहिती वाचल्यानंतर मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत, समजून घेतल्या आहेत, सबमिट करावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं काय जाणार तर मेल ID. आता नवीन पद्धतीमध्ये तुम्हाला मेलवरती सुद्धा उत्तर यायला लागलेले आहेत. मेल ID, मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला द्यायचा आहे तो म्हणजे कॅप्चा कोड. आता मेल ID असा द्या की ज्याच्यावरती तुम्हाला परत रिप्लाय येईल आणि तुम्ही तो पाहू शकणार. मोबाईल नंबरवरती OTP येईल. कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली तुम्हाला काय करायचं, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. मोबाईलवरती येईल आणि मेलवरती येईल. आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. पुन्हा खाली एक संकेतांक क्रमांक दिलेला आहे, तो जसा आहे तसा पाहून टाकायचा आहे आणि नोंदणी करावरती क्लिक करून पुढे जायचंय. आता पुढे गेल्यानंतर काय, सार्वजनिक प्राधिकरण जर शोधायचं असेल तर वरती आपण शोधू शकता आणि जर माहित असेल तर आपण डायरेक्टली परत खाली टाकू शकता. तर विभाग निवडायचा आहे. विभागामध्ये बघा आपल्याला कृषी विभाग आहे, महानगरपालिका आहे, याच्यानंतर वेगवेगळे जिल्हाधिकारी कार्यालय येतात. आता समजा अतिवृष्टीच्या अनुदान वाटपाची स्थिती तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या जिल्ह्याची पाहिजे तर जिल्हाधिकारी कार्यालयाला तुम्ही तो अर्ज करू शकता, किंवा इतर काही कागदपत्र रिलेटेड माहिती असेल, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद असेल, पोलीस आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, पणन विभाग असेल, अन्न नागरी पुरवठा विभाग असेल, किंवा त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नगर परिषद आहे, तर वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहेत. जो विभाग आपल्याला पाहिजे, उद्योग ऊर्जा विभाग आहे, मदत पुनर्वसन विभाग, जे काही पाहिजे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करू शकता. आता आपण ही RTI समजा उदाहरणार्थ टाकणार आहोत की मनरेगाच्या अंतर्गत कुशलच्या अनुदानाचा अद्याप वाटप का झालं नाही. मग आपण या ठिकाणी रोजगार हमी विभाग या ठिकाणी सिलेक्ट करूया. आता रोजगार हमी विभाग आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, रोजगार हमी योजना विभाग. याच्यानंतर आपलं नाव डायरेक्टली आलेलं आहे, पुरुष, महिला किंवा तृतीय पंथी जे असेल ते निवडायचे. आपला पत्ता या ठिकाणी पूर्णपणे प्रविष्ट करायचा आहे, जिल्हा काय, तालुका काय. त्याच्यानंतर जर आपण पोस्टाने मागवणार असाल तर या ठिकाणी आपल्याला हे पोस्टाने पाठवलं जाणार आहे. आता याच्यानंतर शिक्षण काय आहे तुमचं, तुम्ही पदवीधर आहेत, पदव्युत्तर आहेत, साक्षर, निरक्षर आहेत, 12वी पेक्षा कमी शिकला आहेत, 12वी पेक्षा जास्त आहे, ती माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ध्वनी क्रमांक, तो दोन्ही तुमचा नोंदणीमध्ये घेतलेला आहे, मेल ID नोंदणीमध्ये घेतलेला आहे. याच्यानंतर भारतीय, केवळ भारतीयच RTI टाकू शकतात. याच्यानंतर खाली जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टानं पाहिजे, ईमेलला पाहिजे, ऑनलाईन पोर्टलवरती पाहिजे का इन पर्सन डायरेक्टली तुम्ही तिथे जाऊन माहिती तुम्हाला पाहिजे, अशा प्रकारे वेगवेगळ्या त्यात ऑप्शन आहेत.
याच्यामध्ये बाय पोस्ट म्हणलं पोस्टाने येते, पण त्याच्यावरती पेपरनुसार पुन्हा तुम्हाला चार्जेस जास्त लागू शकतात. त्याच्यामुळे बाय ईमेल किंवा थ्रू ऑनलाईन पोर्टल निवडा. तुम्ही ऑनलाईन माहिती पाहू शकता. आणि तुम्हाला जर हार्ड कॉपी पाहिजे असेल दाखवण्यासाठी वगैरे तर तुम्ही बाय पोस्ट निवडू शकता. आता याच्यामध्ये मी बाय ईमेल करतो. समजा जर ईमेलला मागवायचं असेल तर दारिद्र्य रेषेखालील आहात का असेल तर होय करायचे, तुम्हाला चार्ज लागणार नाही. आणि दारिद्र्य रेषेखालील नाही तर तुम्हाला ₹15.90 लागणार आहे. याच्यानंतर तुम्हाला काय तक्रार आहे ती माहिती अधिकार विनंती अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. याच्या संदर्भातील काही PDF असेल तुम्हाला जोडायचं असेल, काही माहिती जोडायची असेल तर खाली जोडू शकता. आणि याच्या खाली एक कॅप्चा कोड टाकलेला आहे, तो कॅप्चा कोड देऊ शकता. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला समजा माहिती पाहिजे की मनरेगाच्या कुशलच्या बिलाच्या संदर्भातील. आता याच्यामध्ये आपण टाईप करूयात किंवा मनरेगाचं जे कुशलचं बिल आहे याच्यासाठीचा शासनाचा निधी हा नोव्हेंबर 2025 मध्ये आलेला आहे. अनुदानाचं कशामुळे वाटप बाकी आहे, वाटप होण्याची कारण काय न होण्याची, आणि किती लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, वाटपाची सद्यस्थिती काय, ही सगळी आपण या ठिकाणी जी काही माहिती पाहिजे ती लिहिली आहे. आणि खाली सबमिट करावरती क्लिक केलंय. आता सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आपण विभागलेला जो काही विभाग निवडलाय तो आपल्याला दाखवला जाईल. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची काही माहिती दाखवली जाईल, बरोबर आहे का पहा. आणि आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी दाखवलं जाईल. ₹10 पेमेंट आहे, याचे सगळे चार्ज मिळून ₹15.90 होतात. त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन देयक म्हणून निवडायचे. ऑनलाईन देयक पे वरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑनलाईन साठीचे ऑप्शन दाखवले जातील, वॅलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, IPMS. त्याच्यामध्ये नेट बँकिंग वरती तुम्हाला क्लिक करायचे. नेट बँकिंग वरती क्लिक केल्यानंतर पे जिओ क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल ₹15.90 प्रोसेस टू पेमेंट वरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट. आता याच्यामधून सगळ्यात सोपी QR कोड स्कॅन करा, पेमेंट करा. ₹15.90 QR कोड या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचं पेमेंट होणार आहे. तुम्हाला जर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड करायचं असेल तर करू शकता. हे पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुली पेमेंट झाले, रजिस्ट्रेशन नंबर आलाय, तारीख आली आहे, त्याच्यानंतर आपला रेफरन्स नंबर आलाय आणि कॉन्टॅक्ट डिटेल आलेले आहेत की कोणत्या अधिकाऱ्याकडे तुमचे हे गेलेले, त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता. त्याला तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह देखील करून ठेवू शकता. आता याच्यामध्ये जो रेफरन्स नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे, जो तुमचा RTI नंबर देण्यात आलेला आहे, तो RTI नंबर टाकून तुम्ही याची ऑनलाईन स्थिती पाहू शकता. मुख्य पृष्ठावरती गेल्यानंतर तुम्हाला सद्यस्थिती पाहावरती तो RTI नंबर जो असेल तो टाकून तुम्ही भविष्यामध्ये पाहू शकता. आणि जर तुम्ही ऑनलाईन माहितीचे ऑप्शन निवडले असेल तर तुम्हाला ती ऑनलाईनच माहिती त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, एक महत्वाचा असा प्रदान करण्यात आलेला लोकशाहीचा एक आपल्याला अधिकार, तो म्हणजे माहितीचा अधिकार. कुणाला तरी प्रश्न करणं किंवा प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत म्हणून विनाकारण कुठेतरी चक्रा मारत राहणं, यापेक्षा सहज आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला पडलेल्या प्रश्नाची आपल्याला हव्या असल्याची माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता. मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती RTI बद्दल. हीच RTI ऑनलाईन पद्धतीने कशी टाकायची याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. इतरही मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांच्या प्रश्नाची उत्तर देखील त्यांना नक्की मिळतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.